Hello. Yes, sir. Yes. So this is our first session. ठीक है. साधारण okay, around 17 to 18 students are there. Those who are having backlogs. Okay. तर ठीक है. आता तुम्ही दोघं जण राहिले. मग तुमचे काय तेवढं मला फक्त स्कोर कार्ड म्हणजे मार्क्स किती मिळाले हे कळलं. येस. हॅलो. M2 मला आठवतंय का सिलेबस वगैरे काय होतं तुम्हाला? हॅलो. हॅलो. येस. सुनयना आदिशक्ती मॅडम. हॅलो. ठाकरे मॅडम. आदिशक्तींचा आवाज नाही मला येत. येस. हॅलो. Yes, sir. M2 चा सिलेबस आठवतो का तुम्हाला? Yes, sir. Order आणि degree शिकवलं मॅडमने. कुठल्या मॅडमनी? कुठल्या मॅडमने शिकवलं? झाडबुके मॅडम. M2 झाडबुके मॅडम. बॅकलॉग सेशन झालेत का M2 चे? हा सर, 2 लेक्चर झालेत, 2-3 लेक्चर झालेत. कधी झालेत? मला माहित नव्हतं. बरं ठीक आहे, ओके चला. मला सर जर त्या गुरुवारी लेक्चर होत होते. फक्त M2 बॅकलॉग का? हा सर. मग आता मी आणि झरे सर घेणार आहे, जर तुम्हाला माहित असेल तर. येस. हॅव यू रिसीव्ड द न्यू टाइम टेबल? येस सर. पेपर किती 24 आहे का? किती कधी आहे पेपर? टाइम टेबल, यू हॅव गॉट द टाइम टेबल ऑफ युनिव्हर्सिटी एक्झाम और नॉट? टेंटेटिव्ह डेट्स आहेत का काही? येस सर. हा, टेंटेटिव्ह डेट्स किती होती माहिती आहे का M2 ची? - 18 तारखेला आहे सर. M2 18 फेब्रुवारी का मार्च? फेब्रुवारी सर. 18 फेब्रुवारीला आहे. ओके ठीक आहे, चलो. काय करूया माहिती आहे का? सिंपल आहे. ठीक आहे, 18 फेब्रुवारीला आहे. साधारण म्हणजे आठवड्याला 4 सेशन होणार आहेत तुमचे. त्यातलं एक सेशन आता ऑलरेडी कालचं सेशन झालं, कोण नव्हतं प्रेझेंट. ठीक आहे. तर तुम्हाला लिंक वगैरे मिळाली होती का? येस. हॅलो. हॅलो. येस सर. नाही, अनम्यूटच राहा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. म्यूट करू नका, सो दॅट यू कॅन स्पीक फास्ट. ओके. मला म्हणजे थोड्याशा गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या, सो दॅट आय कॅन स्टार्ट द सेशन. ओके. ठीक. ऑर्डर अँड डिग्री मॅडमने घेतलंय का? ओडीई. हा सर. M2 चा सिलेबस आठवतोय का तुम्हाला? येस. आता तुम्ही ऑनलाईन एक्झाम दिली होती, लक्षात? हॅलो. हो सर. तुम्हाला काय वाटतं M2 म्हणजे M2 ला पासिंग मार्क्स स्कोअर करू शकलो नाही, कारण सांगू शकताय? येस, की म्हणजे जिथं आपण इम्प्रूव्ह करू शकू. येस. सर माझा नेटचा प्रॉब्लेम खूप झालता. ते 18 आउट ऑफ 18 स्टुडंट्स जे आहेत ना, त्यातले 10 ते 12 मुलांचा फक्त हाच प्रॉब्लेम आहे. 12 ते 15 मुलांचा, की नेटवर्क इश्यू होता आणि तो पेपर ऑटोमॅटिकली सबमिट झाला. येस. हा सर. किंवा झालं नाही ते कळालंच नाही, किती क्वेश्चन्स मार्क केले वगैरे वगैरे. ठीक आहे. तर मग आता तो नेटवर्कचा इश्यू आहे, तो यावेळेस येणार नाही याची काळजी घेणार तुम्ही.
बरोबर आहे. हो सर. फर्स्ट प्रायोरिटी बेसिसवर दॅट नेटवर्क इश्यू यू हॅव टू रिझॉल्व फर्स्ट. ठीक आहे, ते करून म्हणजे करूनच कन्सिडर करून यावेळेस तुमची अरेंजमेंट करा एक्झामच्या वेळेस. त्याच्यानंतर अजून दुसरा कुठला प्रॉब्लेम वाटतो का M2 मध्ये आलाय असं तुम्हाला? येस. सर डेरिव्हेशनचं जास्त म्हणजे समजत नाही. हा, डेरिव्हेटिव्ह का हा सर. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. हा. ठीक आहे, याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजत नाही. आता जो तुम्ही पेपर हो. दिला होता, आता जो पेपर दिला तुम्ही हा. युनिव्हर्सिटीचा, मला वाटतं 50 MCQs असतात का? हा. पेपर आउट तर होत नाही ना, तो तिथेच राहतो तुमच्या ऑनलाईनच्या मोड, तिथेच तो प्रेझेंट. आम्हाला माहित पण नाही तो कसा आहे. फक्त एवढं माहिती आहे की 50 MCQचा असतो, 1 आवर टाइम असतं. येस. हो सर. बरोबर आहे. आता फर्स्ट सिंपल आहे, ज्या काय रिझनमुळे राहिलाय त्यातला एक नेटवर्क इश्यू काढला तर आता दुसरा आपण त्याला प्लॅन करू शकतो. ओके, ज्या काही एरर्स राहिल्या, फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं नेटवर्क, त्यावेळेस हे तुमच्या लेवलला तुम्ही मॅनेज करू शकताय. और सिम्पली यू कॅन कम टू कॉलेज अँड यू कॅन कॉलेज यूज द कॅम्पस नेटवर्क. ठीक आहे, हे फर्स्ट झालं. सेकंड, आता एक्झाम प्रिपरेशन साठी बघूया. ठीक आहे, हॅलो. आता अराउंड बघा किती सेशन्स येस सर. होतील, 18 अप टू 18 फेब्रुवारी. How many sessions will be conducted this week? For every week 4. If you consider 5 weeks, maximum 5 weeks are there, that means 20. Yes, 16 to 20 sessions will be conducted. Okay, M2 साठी किती सेशन्स होणार तुमचे? साधारण एक 16 ते 20 सेशन्स कंडक्ट केले जातील. लक्षात येते का? येस. आता त्या 16 ते 20 सेशन मध्ये कम्प्लीट M2 आपण कव्हर करू शकतो का? येस, दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन. नो सर. कम्प्लीट शिकून होणार आहे का M2? जो M2 शिकवण्यासाठी नो. 80 to 100 लेक्चर्स आर रिक्वायर्ड. ओके, तो आपण तुम्हाला 15 to 16 लेक्चर्स मध्ये आपण कव्हर करणार आहे, म्हणजे 16 to 20 लेक्चर्स मध्ये. तर प्रिपरेशन आपलं कसं पाहिजे? एक्झाम ओरिएंटेड पाहिजे. बरोबर आहे का? येस. आपलं आता हे जे सेशन्स होतील ते टोटली एक्झाम ओरिएंटेड असतील. लक्षात येते का सर्वांच्या? येस. येस सर. We will prepare our plan as per the exam pattern. Okay, we will prepare one plan for M2. Yes, as per exam. आपला प्लॅन कसा असेल? एक्झाम ओरिएंटेड असेल. चालेल का हे? येस. येस सर. बरोबर. आता हे एक्झाम ओरिएंटेड आहे, याचा अर्थ आपल्या एक्झामचं स्वरूप बघूया. येस, व्हॉट इज ऑनलाईन एक्झाम? ऑनलाईन एक्झाम तुम्ही जे दिली आहे त्यातनं मला समजेल आणि त्यातनं मी तुम्हाला सांगू शकतो. ऑनलाईन मोड, येस, 50 MCQs. बरोबर, 50 MCQ 1 आवर. येस, आणि पासिंग मार्क्स किती आहे? येस, पासिंग मार्क आउट ऑफ 50. येस, 20. बरोबर ना? 20. 50 पैकी तुम्हाला किती अपेक्षित आहे? 20 मार्क्स मीन्स 20 MCQs तुमच्या करेक्ट यायला पाहिजे. बरोबर आहे, एकदम सिंपल आहे. येस, आणि आउट ऑफ 50 20 MCQs करेक्ट येणं इतकं काय अवघड नाहीये. येस, हॅलो. येस सर. हा, हे सगळं माझं आता हे मी काय एक्झाम दिली नाहीये, पण हे आपलं प्रिडिक्शन. सेक्शन 1, सेक्शन 2 सेक्शन्स आर देअर फॉर M2. बरोबर आहे. येस, सपोज करूया या सेक्शन वरती 25 MCQs येतात आणि या सेक्शन वरती येस 25 MCQs येतात. चालेल का? येस, बरोबर ना? येस सर. फर्स्ट युनिट आहे, सेकंड युनिट अँड थर्ड युनिट. फर्स्ट युनिट इज रिगार्डिंग ODE. बरोबर आहे, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. थर्ड युनिट, सेकंड युनिट काय तुमचा? येस, इनफायनाइट सिरीज. आणि तिसरा आहे तो, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. ओके, कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. बरोबर,
आणि इथे एक्झाम्पल युनिट नंबर 5 आहे तुमचा इंटिग्रल कॅल्क्युलस, बरोबर ना? येस. फोर्थ कुठला आहे? फोर्थ कुठला आहे? ट्रेसिंग ऑफ कर्व, बरोबर ना? फिफ्थ सॉरी, फिफ्थ. दिस इज फोर्थ अँड दिस इज द सिक्स नंबरचा युनिट आहे तो. येस. व्हॉट इज द लास्ट युनिट? येस. व्हॉट इज लास्ट युनिट? मल्टिपल इंटिग्रेशन, बरोबर का? येस. डबल अँड ट्रिपल इंटिग्रेशन, बरोबर आहे का रे मी? आदिशक्ती, येस. 5 students have joined now. Hello. Yes, sir. Yes. Yes, sir. Abhishek Yadav, please Yes, sir. give me the attendance. Abhishek. Yes, sir. Yes. Arsul. Abhishek. No. Yes, sir. Okay, Arsul. Yes. Those who are just recently joined, 2 students, for them, yes, what we are doing here, yes, for as per the M2 backlog session, we are going to conduct 16 to 20 sessions. Okay, ठीक आहे. 16 to 20 सेशन्स मध्ये आपण M2 तुमचा कंप्लीट कव्हर करणार आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल टू कंप्लीट द सिलेबस थेरोटिकली. ओके, तर आपण काय करतोय, सिंपल प्लॅन करतोय. आपण काय प्लॅन करतोय? हाऊ टू गेट, येस, हाऊ टू स्कोर द पासिंग मार्क्स. क्लिअर आहे का सर्वांना? येस, लक्षात आहे का? Yes, sir. Yes, येस. sir. तर आपला ऑनलाईन मोडचा तुमचा शेड्यूल म्हणजे जो काय म्हणतो आपण त्याला, जो पॅटर्न आहे तो 50 MCQचा आहे आणि 1 hour मिळतो तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. येस. आणि पास होण्यासाठी 20 MCQ करेक्ट येणं तुमचं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर आपण M2चा सिलेबस जर आपण कन्सिडर केला तर सेक्शन 1 मध्ये 3 युनिट्स आहेत. ओडीई, इनफायनाइट सिरीज, कॉम्प्लेक्स व्हेरिएबल, त्याच्यानंतर इंटिग्रल कॅल्क्युलस, ट्रेसिंग ऑफ कर्व अँड मल्टिपल इंटिग्रेशन. ठीक आहे. आता या 6 युनिट मधले तुम्हाला कुठले युनिट सोपे वाटतात, थोडेफार समजले सारखं वाटतात, असे कुठले युनिट्स आहेत? येस, कुठल्या युनिट्सचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता असं तुम्हाला वाटतं? एक्झाम्पल इन द सेन्स MCQ लेवलचे एक्झाम्पल्स. हा, येस, आठवतंय काही? Infinite series. इनफायनाइट सिरीज हा एक तुमचा मी वाटल्यास मी याला ग्रीन मार्क करतो, जो आपण सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, ग्रीन. आय विल मार्क हियर द ग्रीन. विल फोकस मोर इन्स्टेड ऑफ द अदर युनिट्स. इनफायनाइट सिरीज. अजून? येस, अजून कुठला युनिट वाटतं सोपा यातला? एकच सोपा आहे का? Anything? At least we have to select 4 topics. At least we have to select 4 topics and we have to focus on that 4 units. Yes, hello. Complex variable. Complex variable. This is also the easy. You can select. This is also easy unit. Complex variable. Yes. हे झालं सेक्शन 1 मध्ये. सेक्शन 2 मधले, येस, बीटा गॅमा सोपा होता का? येस, बीटा गॅमा आठवतंय का? बीटा गॅमा DUIS रूल. हॅलो, आठवत आहेत का ते? इंटिग्रल कॅल्क्युलस मध्ये झालं होतं ते. येस, दॅट इज द वन युनिट विच इज इझिएस्ट युनिट अँड अनदर वन इज इंटिग्रल Tracing of कॅल्क्युलस. curve. Sorry, second one is tracing of curve. Okay, these are the 4 units. Okay, we can focus on these units only. Yes, या युनिट वरती फोकस करायचं, म्हणजे त्या युनिट्स वरचे आपल्या तुम्हाला MCQ बुकलेट. फर्स्ट थिंग, MCQ बुकलेट इज प्रोव्हाइडेड. Yes, everyone having the hard copy of soft copy of the MCQ booklet? No, sir. No, No? sir. Okay,
wait a minute. I will immediately share the booklet, M2 booklet on our WhatsApp group. ठीक आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुप वरती मी M2 चं बुकलेट शेअर करतो. ठीक आहे. तिथनं ते बुकलेट अगोदर डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. येस. ते बुकलेटला जरी तुम्ही फॉलो केलं ना तरी पण तुम्ही इझिली पास होऊन जाताय. ठीक आहे. आता ते आपण पहिल्यांदा अगोदर डिस्कस केलंय. काही मुलं नेटवर्क इश्यू, भरपूर मुलं नेटवर्क इश्यूमुळे म्हणजे सब्जेक्ट राहिले त्यांचा. तर यावेळेस ते काळजी घेऊन तरी पण आपण हे दुसरं पण म्हणजे त्याला पॅरलली प्रिपरेशन करतोय, प्लॅन करतोय हाऊ टू फेस द एक्झाम. ठीक आहे. तर आपण आता यातले टॉपिक्स घेतले, बघितले, त्याच्यानंतर त्यातले इझी टॉपिक सिलेक्ट केले आणि त्याच्यानंतर आता आपण त्याच्या 1 बाय 1 युनिटकडे जाणार आहे. येस. त्याच्यामध्ये कळणार काही शंका वाटते का काही? नो सर. येस. नो सर. लक्षात येते का बघा. थांबा 1 मिनिट. का याच्यामध्ये काय करेक्शन करावं असं वाटतंय का तुम्हाला? असं जर केलं असं तर याच्यापेक्षा सोपं होईल असं. ठीक आहे. असं असेल तरी पण काही सांगा. ठीक आहे. आता मी थोडंसं 25 वेटेज, हे जे 25 वेटेज जे तुम्ही दिलंय हे माझ्या लेवलला मी डिवाइड करतो. ठीक आहे. तर वेटेज कसं असेल बघा. हे 20 MCQs, 25 MCQs सेक्शन 1 मध्ये. साधारण या फर्स्ट युनिट वरती 10 MCQs असतील. येस. इट इज जस्ट I am giving this weightage on the basis of, yes, weightage given by the university. 10 MCQs. ठीक है. 10 MCQs on ODE. Yes. Next. 15 remaining. बरोबर. 15 remaining around 8 MCQs. 8 or 9 MCQs. Yes. 8 or 9 MCQs on this unit, complex variable. आणि infinite series वरती remaining. Yes, the remaining are 7 to 9. बरोबर आहे का? 7 to 8. Yes. होत आहे का 25 सम बघा बरं याची. येस. जर पर्टिक्युलर नंबरच घ्यायचा असेल तर 7 MCQ आणि इथं 8 MCQ. गेटिंग? हॅलो. येस सर. येस. असं साधारण तुमचं वेटेज असेल. हे अप्रॉक्सिमेट आहे. 7 to 6 असतात इथे आणि इथं 8 to 9 असं साधारण MCQचा पॅटर्न आहे. तर हे तुमचे एवढे MCQs इथे येतात. सिमिलर पॅटर्न फॉर दिस ऑल्सो फॉर बीटा गॅमा. अराउंड 10 MCQs on multiple. लास्ट टाइम सिलेबस मधनं काही स्किप नव्हतं केलेलं ना? येस. एव्हरी पार्ट वी हॅव टू कन्सिडर. कुठला युनिट स्किप केला होता का? नो. नो सर. येस. 10 MCQs इथं याच्यावरती येतील आणि रिमेनिंग परत सेम याच्यावरती सेम तसंच असेल. 7 to 8 MCQs आणि याच्यावरती 8 to 7 MCQs. लक्षात आलं सर्वांना? यस. येस सर. लक्षात आलं का बघा. हे साधारण तुमचं हे वेटेज आहे. एक्झाम पॅटर्न जर कन्सिडर केला तर आपण तुम्ही दोन्ही हायेस्ट वेटेजचे ड्रॉप केलेत 10 वाले. तर तुम्ही इनफायनाइट सिरीज याच्यामध्ये काही पार्ट सोपा आहे बरं का. फर्स्ट पार्ट. येस. हॅलो. ओडीई मध्ये काही पार्ट आहे जो इझी आहे. येस. या 10 मधले काही MCQ चे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. इथं 15 MCQs होतात. ओके. आणि या फर्स्ट 2 मध्ये 15 MCQ होतात. इथंच तुम्ही पास झालात.
येते लक्षात? जर कुठलंच खालचा युनिट केला नाही, इथले 15 आणि हे 15 प्लस केलं तर किती होत आहे? 30 एमसीक्यूज. लक्षात येतंय? यातले चला 5 चुकले जरी तरी 25 होतात. येस, 25 जरी झालं तरी पण तुम्ही पास होऊ शकता. गेटिंग? हॅलो? येस सर. येस. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे बघा, हे कशासाठी सांगतोय? येस, आपला प्लॅन कसा पाहिजे आता, तर आपण हे काय म्हणतो, या सिलेबस वरती आपण फोकस करणार आहे. गेटिंग? हॅलो? येस, लक्षात येते का? येस, वी विल Yes, sir. फोकस ऑन धिस सिलेबस ओनली. विच सिलेबस? युनिट नंबर 2, युनिट नंबर 3, युनिट नंबर 4 and युनिट नंबर, येस, युनिट नंबर 4 and युनिट नंबर 5. त्याच युनिट वरती फोकस केलं तर 30 एमसीक्यूज क्लिअर होत आहेत. आणि राहिलेलं ओडीई, जर वेळ मिळाला तर ओडीईचे पण आपण एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे. गेटिंग? हॅलो? येस सर. लक्षात येते का? ओडीई मधले 5 एमसीक्यू आउट ऑफ दिस 10, 5 एमसीक्यू यू विल गेट 100%. यातले पण 5 मीन्स व्हॉट? वी आर गोइंग टू प्रिपेअर फॉर 30 एमसीक्यूज. येस, हॅलो? येस सर. 30 एमसीक्यू, 35 एमसीक्यू साठी आपण प्रिपरेशन करतोय. आपल्याकडे सेशन्स आहेत साधारण 16 to 20. म्हणजे एका सेशन मध्ये किती एमसीक्यू होणं अपेक्षित आहे? येस, इन वन सेशन वी आर एक्सेप्टिंग मिनिमम, येस, 2 एमसीक्यूज. बरोबर का? बरोबर ना? जर Yes. तुम्ही 2 एमसीक्यू घेत गेलं तर साधारण तुम्ही 35 एमसीक्यूचं प्रिपरेशन होतं. हॅलो? गेटिंग? हॅलो? येस सर. बरोबर आहे का? माझा प्लॅन कसा वाटतं बघा. येस, जर तुम्ही असं प्रिपरेशन केलं पर लेक्चर, म्हणजे पर सेशनला जर 2 एमसीक्यू थेरी प्लस एमसीक्यूज जर असं आपण कव्हर करत गेलो, मोर दॅन 2 झालं तरी गुडच आहे, वेल अँड गुड. मिनिमम 2 एमसीक्यूचं आपण प्रिपरेशन करत जाऊया. ठीक आहे? ओके सर. लक्षात येते? प्लॅन मध्ये काय व्यवस्थित वाटतंय का? याच्यामध्ये काय करेक्शन करावं असं वाटतंय? येस, डेली 2 MCQ का सर? प्लस थेरी. समजलं नाही तुम्हाला? डेली 2 एमसीक्यूज मीन्स, फॉर एक्झाम्पल, इनफायनाइट सिरीज मध्ये टोटल किती आहे? 4 पॉइंट्स आहेत. येस, येस सर. 2 पॉइंट वरती 2 एमसीक्यू येतात. तर त्या 2 पॉइंटची थेरी आणि त्याच्यावरचे नंबर ऑफ एक्झाम्पल, सपोज मिनिमम 10. मिनिमम 10 एमसीक्यूज फ्रॉम द बुकलेट. लक्षात आलं? येस सर. येते का? हा कळालं सर. येस 2 पॉइंटची थेरी, विदिन थेरीला जास्त वेळ घालवायचा नाही. 10 ते 15 मिनिटात आपण फक्त ऍज अ फॉर्म्युला आपण घ्यायचा आणि 10 ते 15 एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. वी विल मेक practice, more practice of MCQs. Yes, instead of solving theoretical examples. Getting? Yes, लक्षात Yes, येते sir. का? येस सर. हा, आणि अजून एक सांगतो अनऑफिशियली जो तुम्ही एमसीक्यूचा जो बुकलेट आहे M2 चा, त्याची सिंपल आन्सर की जरी तयार केली तर तुम्हाला आउट ऑफ 50 मिनिमम, येस, 40 to 45 मार्क्स पडतात. येते का लक्षात? हॅलो? येस, येस सर. minimum Yes, 40 sir. marks you will get if you prepare the answer copy of that booklet ABCD. फक्त 1 by 1 एक एमसीक्यू सॉल्व्ह करून त्याचे आन्सर की जरी आणि एक्झामला फॉलो केलं तर यू विल गेट क्लिअर. येस, हॅलो? येस सर. इझिली तुम्ही क्लिअर करू शकता. लक्षात येते सर्वांना? हो सर. वाटतं ह्याच्यामध्ये काय करेक्शन करावं असं तुम्हाला वाटतं का? No, sir. येस, दिस इज माय ओन प्लॅन. मला असं वाटतं, मी त्या बेसिसवर सांगतो. ठीक आहे? तर असं ते साधारण आपल्याकडे आहे. एका नोटबुक मध्ये फर्स्ट पेजवर लिहून घ्या. साधारण तुम्हाला आयडिया असायला पाहिजे आपण साधारण असं संपवणार आहे किंवा असं आपलं प्रिपरेशन असेल. ठीक आहे? हे कुठेतरी लिहून घ्या असं, युनिट्स, त्याचं वेटेज आणि आपण कुठले युनिट्स प्रिपेअर करणार आहे आणि कसं प्रिपरेशन असेल आपलं.
येस. येस सर. ठीक आहे, ते कम्प्लीट करायचं 2-3 मिनिटांमध्ये. Written everyone? एक साधारण तुमच्याकडे असावं की मी आपण काय करणार आहे हे आपल्याला माहित पाहिजे म्हणून दिलंय फक्त. येस, झालं सर्वांचं? Yes, sir. Okay. Yes. Now give the heading. Okay, I will come to whiteboard. Yes, I will add here. वाटतं एकदम सिंपल प्लॅन आहे बरं का, विदाउट टेन्शन. सिम्पली 1 hour जरी तुम्ही ह्या सेशन फक्त करत गेलात तरी होऊन जाईल. युनिट नंबर, येस. युनिट नंबर, ओके, 4 इंटिग्रल कॅल्क्युलस बघूया. येस, इंटिग्रल कॅल्क्युलस. मी किती किती एमसीक्यू येणार म्हणून सांगितलं? 7 to 8. येस, 7 to 8 MCQs आणि मॅक्झिमम सगळे तुम्हाला सॉल्व्ह होणार. हॅलो, येस. येस सर. ह्याच्यामध्ये टोटल 3 पॉइंट्स आहेत. कुठले सांगता येईल कोणाला? येस, गॅमा फंक्शन, कॉमा बीटा फंक्शन, आणि तिसरा आहे तो DUIS रूल. असे फक्त 3 पॉइंट्स आहेत या युनिट मध्ये. येस, लक्षात येते? हॅलो, Yes, sir. हो सर. येस. ह्याच्यावरचे 2 MCQ, सिंपल एक वेटेज सांगितलं. ह्याच्यावरचे 3 MCQs आणि याच्यावरचे 2 MCQs. लक्षात येते? येस, एवढं सिंपल पॅटर्न आहे. +1 ह्याच्यामध्ये होऊ शकतो एखादा, म्हणजे असं साधारण 7 ते 8 MCQs येतात. लक्षात झालं? आता हे येस. नाउ गॅमा फंक्शन. गिव्ह द हेडिंग. फर्स्ट पॉइंट, गॅमा फंक्शन. हॅलो, येस सर. येस, लक्षात येते का आता हे? हा सर. Yes, sir. आता मी जे आता इथं घेणार आहे किंवा जे हे सांगणार आहे, ही तुम्हाला थेअरी सांगणार नाही. व्हॉट इज अ गॅमा फंक्शन, व्हॉट इज द यूज ऑफ गॅमा फंक्शन, हाऊ टू सॉल्व्ह द एक्झाम्पल्स ऑफ गॅमा फंक्शन. येस, वी विल कन्सिडर द रिझल्ट्स ओनली डायरेक्ट. येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ x², किती येतो? 2x. येस, मी कसा येतो हे सांगणार नाही तुम्हाला. गेटिंग? हॅलो, तो x⁻n आहे, रिझल्ट Yes, यूज sir. करून तो तसा 2x येतो असं सांगणार नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज इक्वल टू 2x. एक्झाम मध्ये आलं तर असं लिहा. गेटिंग? हॅलो, Yes, sir. येस सर. लक्षात येते का? हो सर.
तर आपण असं घेणार आहे. मग डायरेक्ट वाटलं असायला रिझल्ट म्हणू शकताय किंवा कसं काही म्हणा. येस, रिझल्ट. ओके, रिझल्ट डायरेक्ट म्हणू शकताय किंवा कसं तुम्हाला जसं लक्षात राहील तसं काही म्हणा. ठीक आहे, रिझल्ट किंवा की पॉइंट्स म्हणा. येस, कॅन वी से दॅट द की पॉइंट्स ऑफ द युनिट. येस, की पॉइंट्स ऑन गॅमा फंक्शन. तर गॅमा फंक्शनचं नोटेशन कोणाला आठवतंय का, कसं होतं नोटेशन? एनीवन हॅव रिमेंबर द नोटेशन ऑफ गॅमा फंक्शन? गॅमा एन इज इक्वल टू असं आठवतंय का? येस, एन मायनस वन ऑफ गॅमा एन मायनस वन. हा कधी यूज करायचा? एन हा तुमचा फ्रॅक्शन असेल तर. फ्रॅक्शन इन दॅट सेन्स पी बाय क्यू. गेटिंग लो. सेकंड, gamma n is equal to n factorial if n is positive integer. Yes, third, gamma of 0, oh sorry, gamma of 1 is equal to 1. Fourth, gamma 1 by 2 is equal to, व्हॅल्यू सांगता येईल का याची किती येते? हॅलो, लक्षात आहे का मित्रांनो, आठवतंय काही? येस, आठवतंय का काही? नेक्स्ट, फिफ्थ रिझल्ट आहे गॅमा ऑफ नेगेटिव्ह नंबर. गॅमा ऑफ नेगेटिव्ह नंबर इज इक्वल टू इन्फिनिटी. हॅलो, येते का लक्षात? येस सर. येस सर. दीज आर द फिफ्थ, हे मेन प्रॉपर्टीज आहे. ह्या दोन सिम्प्लिफिकेशन साठी यूज होतात आणि ह्या दोन हे काय नाही, हे माहित असावं. गॅमा झिरो हे राहिलं. गॅमा झिरो किती येतो? येस, इन्फिनिटी. गॅमा झिरो इज इक्वल टू इन्फिनिटी. आणि याला सोडून तुमच्याकडे फक्त 3 फॉर्म्युले आहेत. कुठले कुठले 3 फॉर्म्युले आहेत? 0 टू इन्फिनिटी, एक्स रेस टू एम, 1 मायनस एक्स रेस टू, नाही, कुठला फॉर्म्युला आहे तो? e रेस टू ax रेस टू n, x रेस टू m dx. या फॉर्म मध्ये जर इंटिग्रल असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1 अपॉन n a रेस टू m प्लस 1 अपॉन m प्लस 1 अपॉन n into gamma of, yes, this is the first example. Next, 0 to 1 x raised to m log x raised to n dx is equal to, ह्याचं येतं मायनस 1 रेस टू m प्लस n प्लस 1. ह्याचा फॉर्म्युला आठवतो कोणाला? नसेल आठवत. 1 अपॉन m plus 1 raised to n plus 1 gamma of n plus 1. This is the formula. And the last type है 0 to infinity. अजून एक टॉप टाइप आहे तो, yes, the last type of the gamma function. Yes, the last type of the gamma function. Okay. What that is yes, last type of gamma function is x raised to a upon a raised to x, x raised to a upon a raised to
x. Yes. Yes. X raised to a upon a raised to x dx is equal to याची व्हॅल्यू येते 1 upon log a raised to a plus 1 gamma of a plus 1. आता हे रिझल्ट सर्वांना दिसत आहेत का? The results are visible for all. Yes, sir. Yes. Yes, My sir. voice is audible clearly. Yes, sir. Yes. हा. तर आता हे फक्त रिझल्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते कुठल्या फॉर्म मध्ये बसतं ते बघायचंय आणि त्याची व्हॅल्यू m असू द्या नाहीतर a असू द्या, m n कम्पेअर करायचं आणि त्याच्यामध्ये पुटअप करायचं. लक्षात येते का बघा? यस. तुम्हाला काय करायचं, फक्त हे जे रिझल्ट आहेत हे टाईप आहे, एक्झाम्पलचे टाईप आहेत. हे 1 2 3 दीज आर द टाईप, एक्झाम्पल टाईप. यस, लक्षात येते का? आलं तर एक्झाम्पल या केसमध्ये येईल. तुम्हाला फक्त काय कम्पेअर करायचंय, हा n कम्पेअर करायचंय, हा m किती बघायचंय आणि हा a किती येतो बघायचं. हा m किती आहे, हा n किती आहे बघायचं आणि व्हॅल्यू पुटअप करायचं. गेटिंग? हॅलो? यस. Yes, sir. फक्त Yes, इकडे sir. a आणि m आहे, एवढंच कम्पेअर करून त्याच्यामध्ये पुटअप करायचं. लक्षात येतंय? इतका सिंपल वे आहे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. यस, लक्षात येते का सर्वांना? Yes, sir. Yes, sir. लिहिलं का सर्वांनी हे तिन्ही फॉर्म्युलेस? हो सर. आणि एक फक्त 7 रिझल्ट ऍड करा. दॅट इज द रिलेशन. रिलेशन बिटवीन बीटा, हे गॅमा अँड बीटा. रिलेशन बिटवीन गॅमा अँड बीटा, तो एक रिझल्ट लागतो जास्त वेळा. व्हॉट इज दॅट रिलेशन? हा नोटेशन आहे बीटा एम एन. बीटा एम एन इज इक्वल टू, आठवतं का कोणाला रिलेशन? गॅमा एम इंटू गॅमा एन डिवायडेड बाय गॅमा ऑफ yes m plus n. In this form, Yes, sir. one relation is there that we have to use in many examples. Okay, that is the 7th result. ठीक आहे, थोडं ऍड करून घ्या. मी फक्त 10 व्हॅल्यू सांगितले तुम्हाला. ट्राय टू मेमोराइज दीज व्हॅल्यूज. यस. की पॉइंट्स ऑन गॅमा फंक्शन. गॅमा n तुम्ही कसा लिहू शकता? n minus 1 गॅमा ऑफ n minus 1. कधी? जर n तुमचा फ्रॅक्शन असेल, fraction in the sense 1/2, 3/2, 1/4. Gamma n is equal to, small correction, gamma n is equal to not n factorial. किती पाहिजे? एनीवन? नोट्स वगैरे तुम्हाला लास्ट टाइम दिलेलं तुम्ही घेतले, ठेवले नाहीत का? ठीक आहे. गॅमा n is equal to कसं येणार? n minus 1 factorial if n is a positive integer. म्हणजे काय सांगतं? गॅमा 5. गॅमा 5 मीन्स व्हॉट? येस, किती फॅक्टोरियल? हा फॉर्म्युला यूज केला तर येस 4 फॅक्टोरियल, बरोबर का? गॅमा 6 इज इक्वल टू किती फॅक्टोरियल येणार? हॅलो? 5 फॅक्टोरियल. गॅमा 7 इज इक्वल टू हाऊ मच फॅक्टोरियल? 6 factorial. लक्षात येतंय? येस. इज दॅट Yes, क्लिअर? Yes, sir. गॅमा 1 ची व्हॅल्यू 1 असते, दॅट इज 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू 1 येते. बाय यू कॅन यूज सायंटिफिक कॅल्क्युलेटर फॉर दॅट. गॅमा हाफ, गॅमा हाफ इज इक्वल टू रूट पाय येतं, त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा. आणि गॅमा ऑफ निगेटिव्ह नंबर विल नॉट एक्झिस्ट, इट्स व्हॅल्यू इज इन्फिनिटी. मीन्स व्हॉट? गॅमा ऑफ -5 किती येणार? किती येणार? -4. -4. हे मी Infinity. काय सांगितलंय? गॅमा ऑफ निगेटिव्ह नंबर. Infinity. Infinity. Yes, infinity, or we can say not defined also. Yes, getting? Hello? Yes, sir. Gamma of -11, what is the value? Infinity. 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 Getting? Gamma of -15, Infinity. Infinity. gamma of 0, gamma of 0,
Infinity. Infinity. Gamma of 0, infinity. Understood? Yes, sir. Yes. Theory part everyone have understood? Yes, Yes, sir. sir. On gamma function. Any doubt in this? थोडंसं No, फास्ट sir. होतंय तर हे ऑप्शन आहे त्याशिवाय. ठीक आहे? Yes, sir. तर बघा आपलं करावंच लागणार आहे. Yes. Can you go for the examples now? MCQs. Yes, sir. MCQ सॉल्व करता येईल का बघूया या एक्झाम्पल वरून आपल्या. ठीक आहे? Screen visible for everyone? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. These are some MCQs. Yes, these are some MCQs on unit number 4. It is visible for everyone. Yes, sir. Yes, sir. पहिला MCQ बघा बरं. Yes, what is the first MCQ? If n is a positive integer, then gamma n is equal to. Yes, what is the value? What is the value? Yes, hello. Gamma n is equal to -1. Gamma n is equal to किती सांगितले बघा बरं. रिझल्ट नंबर 2. n-1. n-1 factor. n minus 1 factorial. Getting? Hello. Yes, sir. Everything is available in that given list of formulas. Yes, त्या फॉर्म्युल्यामध्ये अवेलेबल आहे ते. लक्षात येत आहे? बीटा mn इज इक्वल टू रिलेशन बिटवीन बीटा mn मी काय सांगितलं बघा बरं. गॅमा m इंटू गॅमा n अपॉन गॅमा ऑफ m प्लस n. रिझल्ट नंबर 7. Yes. Hello. Yes, sir. What is the value? Then which option is the correct answer? Option C. Option C C. is the correct. Yes. लक्षात येत आहे? Yes, sir. Yes, sir. इथं डी ऑप्शन करेक्ट होता. गॅमा हाफ इज इक्वल टू गॅमा हाफ इज इक्वल टू Pi. रूट pi. पाय. गेटिंग? हॅलो. Yes, sir. येस. आता हे जे आहे हे बीटा मध्ये येते. आपण बीटा मध्ये आधार ह्याला सॉल्व्ह करूया. उद्या बीटा डिस्कस करू म्हणजे नेक्स्ट सेशनला. ओके. आणि गॅमा 1/4 गॅमा 3/4 ची व्हॅल्यू √2 पाय येते. हे लक्षात ठेवा. इट्स व्हॅल्यू इज √2 पाय. ओके. म्हणजे हे कसं आहे जसं आपण गॅमा हाफ म्हणतो ना. गॅमा हाफ मी किती सांगितला? √पाय. तसा गॅमा 1/4 डॉट इंटू गॅमा 3/4 ची व्हॅल्यू. येस. हॅलो. √2 pi. √2 pi. लक्षात येते का? ओके. Yes. वाटल्यास तुमच्या त्या सीट मध्ये ऍड करून ठेवा. इट्स व्हॅल्यू इज √2 पाय सो दॅट यू कॅन रिमेंबर. येस. लक्षात आलं? Yes, sir. नेक्स्ट आहे बीटा 2/3. बीटा 2/3 हे कसं सॉल्व्ह करायचं कोणी सांगू शकतं का? मी रिलेशन यूज केलं. रिलेशन बिटवीन बीटा आणि गॅमा कसं येईल हे? गॅमा 2 इंटू गॅमा 3 इंटू डिवायडेड बाय गॅमा ऑफ 2 Yes. plus 2 plus 3. 2 plus 3. गॅमा 2 ची व्हॅल्यू किती येणार आहे? n-1 फॅक्टोरियल. एक कमी करा यातनं. 1. हा One एक factorial. 1 फॅक्टोरियल. 3 ची व्हॅल्यू 2 factorial. 2 हे 5 येणार आहे. किती फॅक्टोरियल होईल हे? 4 factorial. 4 factorial. Type all these values in your calculator. Yes. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च येतं. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2च. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24. That is 2/24 is equal to. Hello. 1/12. 1/12. हे जसंच्या तसं आहे ना. हे 1 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल करा तुम्ही कॅल्क्युलेटर वरती. यू विल गेट द आन्सर. दॅट इज 1/12. जर डेसिमल पॉइंट मध्ये आलं तर शिफ्ट एबीसी बटन प्रेस करा कॅल्क्युलेटर वरती. यू विल गेट द फ्रॅक्शन नंबर. अंडरस्टूड?
यस Yes, sir. Yes, sir. सिंपल आहे का Yes, sir. एक्झाम्पल? यस द हो, एमसीक्यूज sir. आर इझी. हे आपण Yes, बीटाचं घेतलंय, ऍक्च्युअली आपण बीटा अजून शिकायचं आपल्याला. येस आपण बीटावरती रिवाइज केलेलं नाहीये, तरी पण आपण एमसीक्यू सॉल्व्ह करतो. येस 7, 8 बीटाच आहे. 9 नंबरचा एमसीक्यू बघूया. ओके आय विल क्लिअर द स्क्रीन नाउ. येस आय विल क्लिअर द स्क्रीन. हा येस आता बघा बरं, हे बीटामध्ये जाणार आहे आणि हे पण बीटामध्ये. रिझल्ट आहे तो डायरेक्ट रिझल्ट आहे. मी आन्सर त्यावेळेस वेळ आपण घेऊया याची, ठीक आहे. हे बीटामध्ये येतं, आपण त्याचे आन्सर तेव्हाच घेऊया, आता नको, ठीक आहे. हा 1/2 1/2 कसं करणार याला? येस आता सारखं कसं येतं? गॅमा हाफ बरोबर का, इंटू गॅमा हाफ डिवाइडेड बाय काय होणार? हॅलो 1/2 plus 1 1/2. plus 1. म्हणजे किती येतं हे? गॅमा हाफ ची व्हॅल्यू येस रूट पाय इंटू दुसऱ्या गॅमा हाफ ची व्हॅल्यू रूट पाय आणि हा गॅमा 1 आला. येस रूट पाय इंटू रूट पाय स्क्वेअर रूट इंटू स्क्वेअर रूट काय होणार? स्क्वेअर रूट गेट कॅन्सल आणि गॅमा 1 ची व्हॅल्यू किती येते? येस द व्हॅल्यू ऑफ गॅमा n गॅमा 1 इज इक्वल टू, मी सांगितलंय ना ऑलरेडी, 1. 1 मीन्स आन्सर किती येणार आहे? आन्सर किती येणार आहे? येस Five. आन्सर विल बी पाय. येस हॅलो अंडरस्टूड? 9 नंबर एमसीक्यू. हॅलो Yes, sir. Yes, sir. आता मला 10 सॉल्व्ह करून सांगा बरं, व्हॉट विल बी माय आन्सर? कॅन यू सॉल्व्ह द एक्झाम्पल नंबर 10 and can you tell me the answer? येस आता हे 5/2 आता हे सॉल्व्ह करू का मी? हॅलो हे कसं येणार? येस गॅमा 5/2 इंटू गॅमा 3/2 डिवाइडेड बाय गॅमा ऑफ येस 5/2 प्लस 3/2 विच इज इक्वल टू गॅमा 5/2 कसं येणार हो? फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शन असताना आपण फॉर्म्युला काय सांगितलंय? पहिला फॉर्म्युला n-1 इंटू गॅमा ऑफ n-1. ओके आता ह्यातनं 5/2 -1 केलं, कॅल्क्युलेटर करून बघा बरं 5/2 -1 किती येतो? येस त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं 5 - 2/2 इज इक्वल टू बरोबर का? येस हॅलो इट इज 3/2. हे 3/2 आलं इंटू गॅमा 3/2 आलं. इथं ऑलरेडी एक 3/2 आहे, परत यातनं एक कमी केला तर हे कसं रन होतं बघा. गॅमा 3/2 इंटू 1/2 गॅमा 1/2 हे पहिल्याच व्हॅल्यू आली आणि ह्या 3/2 ची व्हॅल्यू येते 1/2 गॅमा 1/2 डिवाइडेड बाय इथं बेस सेम आहे 8/2 म्हणजे येणार गॅमा 4 विच इज इक्वल टू. नाउ जस्ट यू हॅव टू सिम्प्लिफाय. इथं 3 न्यूमरेटरला राहील, हे 1 2 3 2 डिनॉमिनेटर मध्ये येतील, दॅट इज 2 क्यूब. गॅमा 4 मीन्स व्हॉट? 3 फॅक्टोरियल आणि गॅमा हाफ ची व्हॅल्यू येते 1 रूट पाय आणि याची एक व्हॅल्यू रूट पाय. इफ यू सिम्प्लिफाय दीज थिंग्स यू विल गेट द आन्सर ॲज रूट पाय म्हणजे पाय आला 3/2 क्यूब ची व्हॅल्यू किती येते? 8 आणि 3 फॅक्टोरियल मीन्स 6. 3 1 3 2 6 म्हणजे किती येतं? हे पाय बाय 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2 = 6 म्हणजे किती येतं? हे 3 × 2
16. 60. Yes, pi by 16. The value option B is the correct answer. फ्रॅक्शन नंबर असेल ना तर तो असा स्प्लिट होतो बघा. सपोज बघा 3/2 गॅमा 3/2 कसा येईल सांगतो मी. येस 1/2 गॅमा 1/2. गॅमा 5/2 कसा येणार आहे 3/2 इंटू 1/2 इंटू गॅमा 1/2. तसा गॅमा 7/2 कसा येईल 7/2. येस एनीवन 5/2 इंटू 3/2 इंटू 1/2 इंटू यस गॅमा हाफ एक 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 कमी करत जायचं. पर्टिक्युलरली याच फॉर्म मध्ये एक्झाम्पल असतील. येस दॅट इज आन्सर इज पाय बाय 16. हे कम्प्लीट करून घ्या. 11 एवढे एक लास्ट टाइम गॅमा 5 इज इक्वल टू किती येतं. येस हॅलो गॅमा 5 सांगू शकताय कोणी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ गॅमा 5. हॅलो हॅलो Yes, sir. एनीवन गॅमा 5 ची व्हॅल्यू गॅमा 5 मीन्स किती फॅक्टोरियल 4 factorial. आणि 4 फॅक्टोरियल मीन्स 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 किती येतं हे. येस 24. 24. that is the option D 24. getting hello Yes, sir. जे Yes, आपण sir. रिझल्ट लिहून दिले ना आज त्याच रिझल्टची परत प्रॅक्टिस करा चांगली व्यवस्थित. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. फ्रॅक्शन नंबरचं सिम्प्लिफिकेशन कसं होतंय बघा. हा व्हिडिओ वाटल्यास परत एकदा बघा. हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करण्याची लिंक पण तुम्हाला दिली जाईल. येस एक शीट प्रिपेअर केलं जाईल आणि त्या शीट मध्ये हे लेक्चरची लिंक अपलोड करतो. ओके येस Okay, sir. हा आजच्या सेशन मध्ये काय येस आजच्या सेशन मध्ये काय प्रॉब्लेम वाटतात का. No, sir. येस बघा आपण असं ठरवलं आहे याप्रमाणे आपले सेशन्स होतील आणि तसं आपलं प्रिपरेशन होईल. उद्याच्या सेशनला आपण बीटाचे रिझल्ट घेऊया आणि त्याच्यावरच्या एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करूया. येस आपल्या आज 15-20 मिनिटं वेळ वेस्ट केलाय तर ते पुढच्या बीटाच्या वेळेस आपण एमसीक्यू घेण्यासाठी कन्सिडर करूया. येस Yes, sir. लक्षात आलं का सर्वांना. आजच्या सेशन Yes, मध्ये sir. काय शंका आहे का. आज आपण फक्त प्लॅन केलं. येस हाऊ टू फेस द एक्झाम. तर त्यातले आपण टॉपिक सिलेक्ट केले. सेक्शन 1 मधले 2 सेक्शन 2 मधले 2. ऑन दॅट बेसिस वी आर गोइंग टू अटेंड 35 एमसीक्यूज. येस 35 एमसीक्यूज आपण सॉल्व्ह करणार आहे. आपल्याला येस पासिंग 20 मार्क्स आहे आणि आपण सॉल्व्ह करणार आहे 35 म्हणजे डबलचं प्रिपरेशन करणार आहे आणि आपल्याला त्याचे निम्मे मार्क्स मिळवायचे आहेत. लक्षात येते का. येस Yes, sir. तर आपण त्याला फॉलो करतो. त्यात आपण गॅमा फंक्शन आज बघितलंय. ह्याच्यावरती एक एमसीक्यू तुम्हाला 100% येणार आहे गॅमावरती. थोडेसे एक्झाम्पलचे टाईप घेतले नाही खाली एक बघूया असतील तर ठीक आहे. ते 1 2 3 जे शेवटी घेतलेले ते आपण हे बघा अजून सेम तशीच एक्झाम्पल आहे दिसतात का खाली. येस हे बघा Yes, sir. सेम आता सॉल्व्ह केलं तेच आहे. ठीक आहे एकदम हा इथं आहे बघा 0 to infinity रिझल्ट वरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे ते आपण पुढच्या सेशनला बघूया. ओके सम एक्झाम्पल 0 to infinity दिसले की दॅट इज द एक्झाम्पल ऑफ गॅमा. हे बघा इथे आहे बघा 25 लक्षात येते का. 25 24 23 22. येस गॅमा ऑफ -1 किती येईल लास्ट गॅमा ऑफ -1 व्हॅल्यू एनीवन. Infinity. Infinity. Yes, negative number infinity. Okay, shall we stop now. Yes, sir. Yes, Yes. okay, we'll stop here. Hello, sir.
येस, हॅलो. हा PDF कुठं अपलोड करायचं तुम्ही? पीडीएफ हा कशाची? MCQ एमसीक्यू ची. पीडीएफ म्हणतो का? हा सर. हा, आय विल प्रोव्हाइड इन दॅट व्हॉट्सअप ग्रुप नो. येस. ओके सर. हा, त्या डिव्हिजनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी शेअर करतोय एमसीक्यू ची पीडीएफ. ठीक आहे. आणि वाटल्यास ठीक आहे सर. युनिटच्या नोट्स पाहिजे असतील तर मी नोट्स पण तिथे प्रोव्हाइड करतो. हा चालते सर. ठीक आहे. ठीक आहे. Video I will upload on tomorrow. You will get at the morning. Okay, up to 10 AM. ठीक आहे. थांबूया आपण इथे. Yes. Yes sir.